नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे बेळगावात जल्लोषात स्वागत. जनतेने कार्यालयांचे उंबरठे झिजवू नयेत, सरकारच दारी जाईल, मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची बेळगावात मोठी कारवाई, 6 महिन्यात 34 गुन्हे. कृष्णेच्या पुरामुळे कुडची पूल वाहतुकीसाठी बंद. अरबैल घाटामध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे सांब्रा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आगळ्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या या स्वागताची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बेळगाव दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे गुरुवारी सांब्रा विमानतळावर प्रशासनातर्फे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विविध नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर बेळगाव शहराच्या दिशेने जातेवेळी सांब्रा गावात दाखल होताच कार्यकर्त्यांच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच क्रेनच्या सहाय्याने सफरचंद आणि मोसंबीच्या फळांचा भव्य हार घालून त्यांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. स्वागत सोहळ्यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत डी.के. शिवकुमार जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. सांब्रा गावातील या भव्य स्वागतामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी, उपमुख्यमंत्री डॉक्टर जी. परमेश्वर, लक्ष्मी हेबाळकर, अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध खात्याचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही, सरकारच जनतेच्या दारी जाईल, असा संदेश मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिलाय. बेळगावातील बैठकीत प्रशासनाला नागरिकाभिमुख कामकाजाचे निर्देश देण्यात आले. बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी प्रशासनाला नागरिकाभिमुख कामकाजाचे निर्देश दिले. जनतेने सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवू नयेत, सरकारनेच त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवाव्यात, असे त्यांनी सांगितले. तक्रारींच्या जलद निवारणासाठी प्रजासेवा विभाग स्थापन करण्यात येणार असून ग्रामीण भागात 2000 आधुनिक सरकारी शाळा उभारण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदार यादी पुनरावलोकनात प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. बेळगावात अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाली आहे. गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. बेळगाव शहर आणि तालुक्यात अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी यंदा मोठी कारवाई केली आहे. गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत अधिक प्रभावी मोहीम राबवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बुधवारी दिली. 30 जून 2026 पर्यंत एनडीपीएस कायद्याअंतर्गत 34 गुन्हे दाखल करण्यात आले असून 78 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 25 किलो 461 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत 42,18,600 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रासह नदीकाठच्या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन रायबाग तालुक्यातील कुडची पूल पाण्याखाली गेल्यानं गुरुवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. बेळगावच्या सदाशिवनगर येथील 81 वर्षीय ईश्वरप्पा यांची सायबर गुन्हेगारांनी एपीके फाईल पाठवून सुमारे 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 26 जून रोजी सायंकाळी 5 या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी सायबर क्राईम विभागात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार ही सायबर फसवणूक हरियाणातून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कारवार जिल्हा यल्लापूर तालुक्यातील अरबैल घाटातील बळगारजवळ अंकोला हुबळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर क्रुझर आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू तर 3 गंभीर जखमी झालेत. धारवाड येथील 9 मित्र
धर्मस्थळ व मंगळूरकडे पर्यटनासाठी जात असताना हा अपघात घडला असून यल्लापूर पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या बेळगाव दौऱ्यादरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन छेडले. लोकशाही मार्गाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या बेळगाव दौऱ्यावेळी व्यापाऱ्यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून उभारलेले आधुनिक मार्केट तातडीने सुरू करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच लहान व्यापारी, भाजी विक्रेते आणि शेतकरी यांच्या हिताचाही समान पद्धतीने विचार करून कायदेशीर तोडगा निघेपर्यंत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची सरकार आणि न्यायालयाने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. बेळगावात अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांची कारवाई सुरूच असून सीसीबी पथकाने हेरोईन तस्करीचा प्रयत्न उधळून लावलाय. एका तरुणाला अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कर्नाटकातून महाराष्ट्रात सुपारी वाहतूक करणारे ट्रक अडवण्याच्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. प्रतिनिधी मंडळाने वाहतुकीतील अडथळ्यांमुळे लाखो सुपारी उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि सहकारी संस्थांना होत असलेल्या अडचणींची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक कागदपत्रांसह कायदेशीररित्या सुपारी वाहतूक करणाऱ्या वाहनांना पुढे कोणताही अडथळा येणार नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याचे आश्वासन दिले. बेळगाव सीसीबी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत 15.01 ग्रॅम हेरोईनसह एका तरुणाला अटक केली आहे. केएचबी बास्केटबॉल कोर्ट, बसवनकुर्ची परिसरात छापा टाकून शिवप्रसाद महादेव ज्योती याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत हेरोईन, अंमली पदार्थ आणि मोबाईल फोनसह एकूण 3,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212405. नियम व अटी लागू. काकती पोलिसांनी 8 जुलै रोजी होनगा इंडस्ट्रियल एरिया परिसरात छापा टाकून गांजा विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या 3 अटक केली. पीएसआय मृत्युंजय मठ आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत 779 ग्रॅम गांजा आणि एक कारसह एकूण 3,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भूषण बाळेकुंद्री, आदित्य कांबळे आणि प्रशांत कांदेकर यांचा समावेश असून या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी पीएसआय मृत्युंजय मठे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन केल्याच्या आरोपावरून लोकायुक्त विभागाने राज्यातील 10 सरकारी अधिकाऱ्यांविरोधात बुधवारी सकाळी एकाच वेळी छापेमारी केली. बेंगळूर शहर, बेंगळूर दक्षिण, रायचूर, चित्रदुर्ग, तुमकूर, शिमोगा आणि कलबुर्गी या 7 जिल्ह्यातील 30हून अधिक ठिकाणी कारवाई करून अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचा तपशील गोळा करण्यात आला. विजयपूर येथील उत्तर विभागात 21 ते 28 जून दरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत 427 किलो 29 ग्रॅम वजनाचे सुमारे 1,12,00,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
NDPS कायद्याअंतर्गत 16 गुन्हे दाखल करून 26 किलो 987 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, तर PITNDPS कायद्याअंतर्गत 4 ताब्यात घेण्यात आले. बेळगाव, विजयपूर, बागलकोट, धारवाड व गदग जिल्ह्यात 1106 जनजागृती कार्यक्रम व 107 रॅली घेण्यात आल्या. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.